मनपा निवडणुकीपूर्वी मुंबईत आणखी एका निवडणुकीबाबत घमासान सुरू झालंय आणि राजकीय वातावरण तापलंय। ती म्हणजे दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक। या निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट यांची युती झाली आहे। तर या युतीला शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या नेत्यांना एका विशेष रणनीतीसह मैदानात उतरवलंय। बेस्ट निवडणुकीत बाजी मारण्यासाठी कोणता मास्टर स्ट्रोक भाजपने खेळलाय, या निवडणुकीला इतकं महत्त्व का प्राप्त झालंय, पाहूयात। सध्या चर्चेत असलेली बेस्टची निवडणूक ही तशी छोटीच आहे, पण वेगवेगळ्या कारणांमुळे ती प्रतिष्ठेची बनली आहे। या निवडणुकीत पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मनसेची युती झाली आहे। ठाकरे गट आणि मनसेच्या कामगार सेनेचं एकत्रित उत्कर्ष पॅनल या निवडणुकीला सामोरं जात आहे। या निवडणुकीत जर ठाकरेंचा विजय झाला तर मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनेही एक वेगळा मेसेज जाईल आणि या युतीमुळे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचंही मनोबल उंचावेल। नेमकी हीच बाब हेरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची या निवडणुकीत एंट्री झाली आहे आणि त्यांनी जातीने या निवडणुकीत लक्ष घातलंय। फडणवीसांच्या जवळचे नेते म्हणजे प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी या निवडणुकीत आपलं पॅनल उभं करत ठाकरे बंधूंना आव्हान दिलंय। त्यामुळे ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनल विरुद्ध भाजपचं सहकार समृद्धी पॅनल अशी थेट लढत आता होते। एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक आहे, त्यासाठी मतदान सुद्धा पार पडलंय। शिवसेना ठाकरे गट 19 जागा तर मनसे 2 जागा लढवते आहे। वेगवेगळ्या कारणांमुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालंय। ही निवडणूक ठाकरे बंधू आणि भाजपसाठी का महत्त्वाची आहे ते पाहूया। बेस्टची निवडणूक ठाकरे बंधूंच्या युतीची कसोटी आहे। बेस्टचे 40,000हून अधिक कर्मचारी आणि मतदार आहेत। महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीची ही लिटमस टेस्ट आहे। ठाकरेंचं उत्कर्ष पॅनल विरुद्ध भाजपचं सहकार समृद्धी पॅनल अशी ही लढत आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची प्रासंगिकता निवडणुकीमुळे अधोरेखित होईल। मराठी माणूस आणि कामगार हिताचा मुद्दा ठाकरेंकडून केंद्रस्थानी ठेवण्यात आलाय। ठाकरे बंधूंच्या युतीची ताकद दाखवणारी ही निवडणूक आहे। मराठी मतदारांना एकत्र आणल्यास त्याचा ठाकरेंना मोठा फायदा होईल। भाजपच्या रणनीतीसाठी कसोटी ठरणारी ही निवडणूक आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून त्यांचे 2 लाडके नेते मैदानात उतरवण्यात आले आहेत। प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर भाजपच्या पॅनलची जबाबदारी आहे। दोन्ही नेत्यांना सहकार क्षेत्रातला 20 वर्षांचा अनुभव आहे। दोघांनी श्रमिक उत्कर्ष सभा आणि अन्य 5 संघटनांना एकत्र आणलं। भाजपचा प्रचार मुख्यतः आर्थिक बाबी आणि मुद्द्यांवर केंद्रित आहे। बेस्ट कामगारांमध्ये भाजपची पकड मजबूत होणार का हे सांगणारी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीतल्या विजयाचा महापालिका निवडणुकांमध्येही फायदा होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीची चर्चा आहे, तशीच आणखी एका मुद्द्याची सुद्धा आहे। मुंबई पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेन्स विंगनं क्रेडिट सोसायटीतील 12.41 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे। हे प्रकरण न्यायालयीन असलं तरी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मात्र सुरू झाल्या आहेत। इतकंच काय तर निवडणुकीत पैशांचं वाटप केल्याचाही आरोप मनसेनं केलाय। ज्या पद्धतीमध्ये फोटो वापरून राजकारण करतायत त्याबद्दल माननीय दरेकरांनी एक सोशल मीडियावरती निवेदन देखील केलंय। माननीय अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी देखील याबद्दल सांगितलंय। ज्या पद्धतीमध्ये काहीतरी उगवता सूर्याचं कुठलं तरी पॅनल आहे ज्यामध्ये भाजपाचं नाव वापरलंय। माननीय मोदीजी, देवेंद्रजी, प्रवीणजी, रवींद्र चव्हाण साहेब, आशिष शेलारचे फोटो वापरले आहेत, मुंडे साहेबांचा फोटो वापरलाय। हे सगळे बोगस आणि खोटे लोक आहेत। ही त्याच्या मागे काहीतरी चाल आहे, परंतु जनतेच्या मनामध्ये फक्त कब्बशी आहे आणि कब्बशी निवडून येणार याची मला खात्री आहे। आमचे एक सहकारी आहेत बीएसटीचे श्री दत्तात्रय बेळणेकर, त्यांच्या घरी अशा प्रकारे एक पॅम्पलेट आलं आणि त्या पॅम्पलेटच्या आतमध्ये हे एन्व्हलप होतं आणि ह्या एन्व्हलपच्या आतमध्ये जर तुम्ही उघडून बघितलं तर 500-500च्या 2 नोटा दिलेल्या आहेत। म्हणजे एवढी तुमच्या पायाखालची वाळू सरकली की आता मतदारांना तुम्ही पैशाचा आमिष दाखवून या निवडणुका लढवणार आहात बीएसटीच्या पतपेढीच्या। ही निवडणूक भाजपसाठी मोठी संधी आहे। बेस्ट कामगारांमध्ये भाजपने मजबूत पकड मिळवली तर महापालिका निवडणुकीत मराठी मतदारांमध्ये फूट पडू शकते आणि याचीच पुनरावृत्ती आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकते।
ठाकरे बंधूंना भावनिक युतीत अडकवून भाजपनं व्यावहारिक आणि अनुभवी नेत्यांसह रणनीती आखली आहे. त्यातच भाजपला मुंबईतील गुजराती, उत्तर भारतीय आणि मध्यमवर्गीय मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे फडणवीसांची एंट्री ही ठाकरे बंधूंच्या युतीसाठी डोकेदुखी ठरू शकते. ही निवडणूक मुंबईच्या राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. या निवडणुकीसाठी आता मतदान पार पडलंय. जनतेनं आपला कौल मतपेटीत कैद केलाय. आता कोणाच्या बाजूने निकाल लागतो आणि कोणाला मतदार निकालात काढतात हे कळेलच. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई.